नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी आपलं सर्वांचं स्वागत हितगुज या आमच्या खास कार्यक्रमामध्ये। या कार्यक्रमामध्ये आपण आरोग्याशी संबंधित विविध आजारांवर चर्चा करत असतो। आज देखील अशाच एका विषयावर बोलणार आहोत। विषयाचं नाव आहे पोट विकारांमुळे होणारे मानसिक आजार आणि आयुर्वेदिक उपचार आणि याविषयी आपल्याला माहिती देतील डॉक्टर अविनाश अमृतवाड सर। सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यानंतर विषयाला सुरुवात करूया। नमस्कार डॉक्टर। नमस्कार डॉक्टर अविनाश गुरुकुंज मोजरी येथील आयुर्वेदिक महाविद्यालयातून आयुर्वेदाचार्याची पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे। मागील 14 वर्षांपासून नांदेड येथे श्री विश्वेश्वर आयुर्वेदिक चिकित्सालयाच्या माध्यमातून अनेक दुर्धर आजारांवरती त्यांनी संशोधन आणि उपचार देखील केलेले आहेत। मेंदूंचे आजार, वंध्यत्व यासह मणक्यांचे विकार, त्वचा विकार, हृदयरोग, थायरॉइड सारख्या इतर आजारांवर त्यांनी अचूक निदान आणि उपचार केलेले आहेत। सामाजिक बांधिलकी जपत गोवर्धन गोसेवा प्रकल्प कोल्हे जिल्हा नांदेड येथे आयुर्वेदिक उपचार ते करत असतात। गुरुकुल पद्धतीने अनेक विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचं विद्यादान करून आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रचार ते करतात। आता आपण विषयाला सुरुवात करूया। डॉक्टर, आज खरं तर अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण बोलतोय। मला जाणून घ्यायचं आहे की आम्लपित्तामुळे कोणते नेमके मानसिक आजार होतात? ॲक्च्युअल विषय आम्लपित्ताचा किंवा मानसिक आजाराचा समजून घेत असताना दोन्हीही गोष्टींना समजून घेणं गरजेचं आहे। मूळ प्रश्न की सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स म्हणजे एकंदरीतच मानसिक आजार ज्यांची संख्या आज भरपूर वाढलेली आहे। मग तो चिडचिडेपणा असेल किंवा मग गायब झालेली झोप असेल किंवा मग इतर प्रश्न असतील। आम्लपित्ताला समजून घेत असताना मला या ठिकाणी एक गोष्ट क्लिअर करावीशी वाटते की जर मी त्याला अजीर्ण म्हटलं तर बरंचसं काही ही पिक्चर क्लिअर होऊ शकतं। कारण चरकाचार्यांनी आयुर्वेदामध्ये आम्लपित्ताचं वर्णन अजीर्ण अंतर्गत केलेलं आहे, ज्याच्यामध्ये विदग्ध अजीर्ण असेल, विष्टब्ध अजीर्ण असेल किंवा आमाजीर्ण असेल। मूळ प्रश्न जर मी त्याला अजीर्ण म्हटलं तर या ठिकाणी मी सेल्फ ॲनालिसिस करायला लागतो आणि जर मी आम्लपित्त म्हटलं तर मी अँटॅसिड घ्यायला लागतो। आम्लपित्त घडतं कशामुळं? सध्याची लाईफस्टाईल, बदललेलं फूड कल्चर, व्यायामाचा अभाव आणि सोशल मीडियापासून ते मोबाईलचा वापर ज्याच्यामुळे झोप होत नाही, या सगळ्याच गोष्टींचा जो विचार आहे तो आम्लपित्ताच्या बाबतीमध्ये होतो। नाव व्हॉट इज सायकोलॉजिकल डिसऑर्डर म्हणजे धीधृती, स्मृती आणि मेधा, कांती इत्यादी सगळ्या गोष्टी कमी होणे, धैर्य कमी होणे आणि त्याच्यानंतर मग लॉस ऑफ कॉन्फिडन्सपासून ते विवेक नष्ट होण्यापर्यंत ज्या गोष्टी घडतात त्याला आपण मानसिक आजार असं म्हणतो। नेमकं असं घडतं कशामुळं? जर आपण विचार केला तर ताकद कमी झाल्यामुळं आपल्याकडं वैचारिक वैषम्य येतं किंवा आपण निर्णय घेऊ शकत नाही। ही ताकद हृदयाशी संबंधित आहे आणि हृदयाची धडधड ही इतर गोष्टींना कारणीभूत आहे। जर या ठिकाणी आम्लपित्ताचा मी विचार केला तर आमाशयाला, अन्ननलिकेला या ठिकाणी सूज येते, ज्यामुळं जळजळ होणे किंवा उलटी होणे किंवा मळमळ होणे किंवा एकंदरीत ढेकर न येणे आणि त्यामुळं काय होतं की अन्ननलिकेचं सुजलेलं जे काही अन्ननलिका आहे त्याचं प्रेशर पाठीमागच्या श्वासनलिकेवरती पडतं। आता ह्या ठिकाणी श्वासनलिकेवरती प्रेशर पडल्यानंतर नाकाचा पडदा वाकडा होतो आणि त्यानंतर मग श्वासाची गती वाढते आणि आपण एन्झायटीमध्ये जातो। आता एन्झायटीमुळं काय काय घडतं तर आपण गर्दीच्या ठिकाणी जाऊ शकत नाही, आपल्याला गुदमरल्यासारखं होतं, एकंदरीतच निर्णय क्षमता कमी पडते, एकदम घाबरल्यासारखं होतं आणि असं जेव्हा वारंवार व्हायला लागतं तेव्हा आपण सायकॅट्रीची केस बनून जातो। जर सिंपल विचार केला की बाबा आमाशय, अन्ननलिका आणि त्याच्याशी संबंधित विदग्धतेचा विचार आणि आहार विहाराचा विचार या एन्झायटीला आपल्याला दूर ठेवू शकतो। इन शॉर्ट, आम्लपित्ताचा जो परिणाम आहे तो पित्तज पांडू किंवा हृदरोग किंवा विदग्ध अजीर्ण याच्या अनुषंगाने जर विचार केला तर सुजेचा परिणाम अन्ननलिकेवरती आणि अन्ननलिकेचा जो परिणाम आहे तो श्वासनलिकेवरती, श्वासाचं पूर्ण न झाल्या कारणाने धडधड सोबत चेस्ट पेन, लेफ्ट साइडेड चेस्ट पेन असेल किंवा त्याचसोबत पाठीमागं दुखणं असेल, हे क्रिएट झाल्यानंतर आपण जनरली ECG काढायला जातो। अच्छा। आणि पुन्हा पुन्हा असं घडत असल्या कारणानं आपल्याला असं वाटतं की एकंदरीतच याचा जर सुगावा लागत नसेल तर आपण मानसिक आजाराने तर त्रस्त नाही। आणि ह्या गोष्टीला धरून म्हणजे ओव्हरऑल पोटांच्या आजाराच्या बाबतीमधलं म्हणजे जे काही आपण विचार करतो की सगळ्या आजारांचं मूळ जसं पोटामध्ये आहे तसं मानस विकारांच्या बाबतीमध्ये पण हा विचार अतिशय गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे की आपल्या चुका टाळल्या आणि साध्या सुध्या आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स ज्याला आपण म्हणतो त्या जर का समजा आपण केल्या, सोबतच पंचकर्माचा उपचार केला तर ह्या
छोट्या छोट्या गोष्टी ज्या मोठ्या मोठ्या होतात त्या निश्चितपणे आपण सॉल्व्ह करू शकतो असं मला या ठिकाणी वाटतं. निश्चितच. डॉक्टर, अनेक असे वेगवेगळे आजार आपण बघतोय आज आणि तुम्ही जसं सांगितलं की पोटाचे विकार असतील तर त्याच्यामुळे मानसिक आजार देखील बळावतात. तर डॉक्टर, मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. IBS हा जो आजार आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, तर हा आजार जो असतो हा मानसिक ताणतणावामुळे होतो का? डेफिनेटली. म्हणजे या ठिकाणी ॲक्च्युअल इरिटेबल बॉवेल सिंड्रोम ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये जेवल्यानंतर लगेच संडासला जायला लागतं किंवा मग वारंवार शौचास होते, शौचास जाऊनही समाधान भेटत नाही किंवा ज्यामध्ये धडधडी वाढते, ज्यामध्ये लॉस ऑफ कॉन्फिडन्स होतो, न्यूट्रिशनल डिफिशियन्सी आल्या कारणानं म्हणजे एकंदरीतच पोषणाचा अभाव झाल्या कारणानं धातुक्षय होतो, वैवाहिक आयुष्यावरती त्याच्यावरती परिणाम होतो, झोप पण गायब होते. आणि ह्या सगळ्या तक्रारी जर आपण घेतल्या तर एकंदरीतच सायकोलॉजिकल ज्या काही कंप्लेंट्स आहेत त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. सो आता व्हॉट इज मीन बाय ताणतणाव म्हणजे नेमकं स्ट्रेस म्हणजे काय, की जी काही गोष्ट क्षमतेच्या पलीकडे जाते आणि आपण त्याला डील करू शकत नाही. इट मे बी फिजिओलॉजिकल और सायकोलॉजिकल, ज्याला आपण स्ट्रेस म्हणतो. हा स्ट्रेस नक्की क्षमतेशी संबंधित असल्या कारणानं क्षमता नावाची गोष्ट ही हृदयाशी संबंधित आहे किंवा व्यान आणि उदान ह्या दोन वायूंशी संबंधित आहे. ज्या ठिकाणी हृदयाची क्षमता कमी होते त्या ठिकाणी ॲक्च्युअल मग स्ट्रेस यायला लागतो किंवा मग टेन्शन यायला लागतं. आता सेकंड थिंग की इरिटेबल बॉवेल सिंड्रोम हा जो विषय आहे तो बॉवेल इरिटेट का होतं किंवा बॉवेलची क्षमता कमी का होते. ज्या ठिकाणी ग्रहणीचा विषय आहे, पचेती, विवेचेती आणि मुंचिती, म्हणजे त्या ठिकाणी पचन होतं, जे काही खातो आपण त्याचं शोषण होतं आणि त्याचा धातू बनतो. ही गोष्ट कनेक्टिव्हली जर आपण पाहिली तर हृदयाशी कनेक्टेड आहे. म्हणजे आमाशयाचा संबंध, अन्ननलिकेचा संबंध, ग्रहणीचा संबंध आणि अंतराचा संबंध जर आपण लक्षात घेतला तर तो एकत्ररित्या एकाच नशेशी संबंधित, त्याला वेगस नर किंवा प्राणदा नाडी म्हणतात. आता हृदयाचा वेग वाढल्यानंतर बॉवेल इरिटेट होतं आणि पुन्हा पुन्हा आपल्याला शौचास जावं लागतं, त्या ठिकाणी आव पडते किंवा एकंदरीतच समजा पोट दुखून पोट मुरडून संडास व्हायला लागते. आणि धडधडी हा जो विषय आहे तो कोणत्याही कारणानं वाढू शकतो किंवा ज्याला आपण विचित्र चित्र बघणं म्हणू किंवा मग काही ऐकायला येवो किंवा दुःखद घटना पाहो, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम जो आहे तो हार्ट रेट वाढवण्यावरती, बट तो बिअर होत नाही. आणि अशा वेळी तो अंतराची गती वाढवतो आणि पुन्हा पुन्हा शौचास जावं लागतं. सो IBSचा परिणाम व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सीपर्यंत, ज्याच्यामध्ये विस्मृती नावाची गोष्ट, म्हणजे विस्मृती म्हणजे विसरून जाणे, याच्याशी मग तो संबंधित येतो. जर ह्या सगळ्या कंप्लेंट्स आपण पाहिल्या तर मग एक लॉंग ड्युरेशनवरती म्हणजे खूप काळ गेल्यानंतर धातुक्षयाच्या कारणाने घबराटपासून, धडधडीपासून ते वैवाहिक आयुष्यापर्यंत ज्या काही तक्रारी येतात ह्या पोषणाच्या अभावामुळे येतात. आता जर का समजा आपल्याला इरिटेबल बॉवेल कंट्रोल करायचा असेल, म्हणजे उपचार करायचे असतील त्याच्यावरती, तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्र विचार करावा लागतो. मग त्याच्यामध्ये एकंदरीतच काउन्सिलिंगचा मॅटर असेल किंवा मग त्यांची डेली रुटीन्स जे आहे समजा, ज्याच्यामुळं पित्ताची विदग्धता वाढते किंवा आम्लता वाढते आणि बॉवेल इरिटेट होतं, ह्या सगळ्या गोष्टी दूर ठेवणे. सोबतच ब्रह्मचर्याचं पालनापासून ते दिनचर्या कशी असावी डेली रुटीन्समध्ये ह्या गोष्टी करेक्ट करून देणे. सोबत शिरोधारा असेल किंवा मग नश्य नावाची जी ब्रह्मानश्य थेरपी आम्ही डेव्हलप केलेली आहे ती असेल किंवा मग साध्यासुध्या बस्ती, ज्याच्यानी बॉवेलचं जे काही लेअर्सचा लॉस झाला आहे तो करेक्ट करून देणे. ह्या सगळ्या गोष्टींमुळं IBS हा आपण अगदी कमी ड्युरेशनमध्ये आणि छान पद्धतीनं ट्रीट करू शकतो. निश्चितच. तर डॉक्टर, IBS हा आजार कसा बळावलेला आहे आणि त्याच्यावरील उपचार कोणकोणते आहेत ते तुम्ही सांगितलं. मात्र डॉक्टर, जसं तुम्ही सांगत होता की जेव्हाही स्ट्रेस येतो, डिप्रेशन येतो, तेव्हा त्याचा जो दुष्परिणाम आहे तो शरीरावर देखील दिसून येतो. तर स्ट्रेस आणि डिप्रेशनचा मलबद्धतेवर नेमका काय परिणाम? अतिशय ज्वलंत प्रश्न आहे भावना. म्हणजे जर विचार घेतला आपण तर कॉन्स्टिपेशन हाऊ मच, तर आज आपण नियरली पाहतोय की 25% पीपल तरी कॉन्स्टिपेशन हे आहे. त्याचं कारण पण तसंच आहे. कारण आपल्या ज्या काही डेली रुटीन्स पासून ते डाएटपर्यंत शेवटी मलप्रवृत्ती काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. मलप्रवृत्तीचा विषय जो आहे तो फक्त बॉवेल्सशी रिलेटेड आहे का, तर तो तसा नाही आहे. म्हणजे आपण 3 अवस्थापाकांमध्ये जिथं डायजेशनचा विचार करतो किंवा पचनाचा विचार करतो, जिथं प्रथम अवस्थापाक आमाशय, सेकंड जो आहे तो ग्रहणी म्हणजे जिथं आपण डिओडिनमचा विचार करतो, आणि तृतीय अवस्थापाक जो आहे तो ॲक्च्युअल आपल्या मोठ्या आतड्यामध्ये. खाल्ल्यानंतर अन्न छोट्या आतड्यामध्ये पित्त मिसळल्यानंतर, पचल्यानंतर ज्या ठिकाणी सारकिट्ट विभाजन होतं म्हणजे रस वेगळा होतो आणि चौथा जो आहे तो मळस्वरूप खाली पडतो.
आता पचन व्यवस्थित झालं म्हणजे लिव्हरचं काम किंवा ग्रहणीचं काम जर का व्यवस्थित झालं तर त्या ठिकाणी जे काही मटेरियल बॉवेलमध्ये जातं त्याचा एक्स्ट्रॅक्ट निघणार आहे. पण याचा कोणी विचार करत नाही. जनरली कॉन्स्टिपेशन म्हणलं की आजकाल सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट हा बेस असल्या कारणानं किंवा लोक पण त्याच डिमांडिंग पोझिशनमध्ये असल्यामुळं जनरली लॅक्झेटिव्हज दिले जातात किंवा पोट साफ करणारी औषधे दिली जातात आणि याचा जो परिणाम आहे की पचलेलं न पचलेलं अन्न बाहेर निघून गेल्यामुळं एक दीर्घाव म्हणजे खूप लॉंग ड्युरेशनवरती ती केस कुपोषणाची बनते किंवा मग रिनल फेल्युअरची बनते किंवा मग बाकीच्या गोष्टी लाईक थायरॉइड असेल किंवा इतर गोष्टी त्यांना तो बळी पडतो. आता विषय काय आहे की व्हॉट इज मीन बाय स्ट्रेस और डिप्रेशन ज्या ठिकाणी निर्णय क्षमता कमी पडते. ह्यूमन फिजिओलॉजी ब्रेन फिजिओलॉजी ज्याला आपण म्हणतो मानवी मेंदू हा मोठ्या आतड्याच्या नुसार ॲक्च्युअल काम करतो किंवा तो फ्रेशनेस ज्याला म्हणतो. एक गोष्ट की साधा आपण प्रवासात कुठे गेलो आणि आपल्याला जर समजा आज मोशनला जायला चान्स नाही मिळाला काही कालावधीनुसार तर आपण कसे असतो तर आपण डिप्रेस्ड असतो. आपण ॲक्च्युअल नवीन विचार सुचत नाहीत. त्या ठिकाणी नैराश्य यायला लागतं. सकाळी सकाळी समजा निगेटिव्हिटी यायला लागते. हे सगळे जर आपण लक्षात घेतले तर डिप्रेशनचे किंवा स्ट्रेसचे सिम्पटम्स आहेत. सो स्ट्रेस आणि डिप्रेशन हे जर आपण दुरुस्त करायचं म्हटलं तर या ठिकाणी मोठ्या आतड्यांचा विचार आणि त्या ठिकाणी होणाऱ्या कॉन्स्टिपेशनचा विचार पण करावा लागतो. या ठिकाणी पुन्हा एकदा एक गोष्ट मेन्शन करावीशी वाटते की हृदयाचे ठोके ॲक्च्युअल अंतराला पुढे पुढे सरकवतात आणि त्याच्यामुळं पोषण होतं आणि त्याच्यामुळं सारकिट्ट विभाजन आणि मळाची क्वालिटी इम्प्रूव्ह होत असते. त्यामुळं डेली रेचकं घेणाऱ्यांचा धातुक्षय हा डिप्रेशन म्हणजे कॉन्फिडन्स लूज झाल्या कारणानं डिप्रेशनकडे जाणे किंवा निर्णय क्षमता लॉस झाल्या कारणानं स्ट्रेस किंवा ज्याला एन्झायटी म्हणतो बाकी गोष्टींकडे जाणे. एक गोष्ट आहे की या गोष्टीचा संबंध पोषणाशी आणि सोबतच त्याच्या इन शॉर्ट मोटिलिटी जर का रिड्यूस झाली तर त्याचा प्रेशर फॅक्टर हृदयावरती येतो. इव्हन आजकाल जेवढे काही आपण हृदयाचे आजार पाहतो याच्यामध्ये सुद्धा कॉन्स्टिपेशनचा मेजर हात आहे. म्हणून साधी पंचकर्मातली बस्ती जर आम्ही उपचार केला तर 15-15 दिवसांमध्ये लोकांची बऱ्याचशा वेळा बीपी कमी व्हायला पाहायला मिळतात. आणि सोबतच बस्ती चिकित्सेने पोषण इम्प्रूव्ह होतं. बस्ती चिकित्सेने आतड्यांचं नरिशमेंट होतं आणि कॉन्स्टिपेशन सारखा प्रॉब्लेम म्हणजे एक सांगतो एवढी लोक भेदरलेली असतात की शौचास सुरुवातीला कडक होणे किंवा हार्ड होणे या भीतीनं लोक डाएट कमी घेतात. आता मळ कुठला तयार होणार तर तो तयारच नाही होणार. त्यामुळं कॉन्स्टिपेशन ही कंप्लेंट ॲक्च्युअल सायकोलॉजिकली प्रेशर आणणारी आहे. उद्या मला चिंता असते की उद्या सकाळी पोट साफ जर झालं नाही तर मी काय करणार. आणि हा विषय घेऊन लोक रात्रीच रेचक घेऊन टाकतात. आज मार्केटमध्ये अनेक रेचक औषधी आहेत आणि लोक सर्रासपणे ती वापरतात आणि त्याचा जो ड्रॉबॅक आहे तो आम्ही प्रॅक्टिसमध्ये पाहतोय मागील 15 वर्षापासून की खूप मोठे मोठे आजार घेऊन लोक येतात ह्या रेचक द्रव्यांमुळं. त्यामुळं कुठे वापर करावा कसा वापर करावा किंवा कुठे त्याची गरज आहे हे जाणून घेऊन जर आपण वर्क केलं ना तर हे स्ट्रेस टेन्शन रिलेटेड जे काही मुद्दे आहेत रिलेटेड टू कॉन्स्टिपेशन हे निश्चितपणे आपण अगदी इझिली सॉल्व्ह करू शकतो. निश्चितच सर. सध्याच्या परिस्थितीमध्ये स्ट्रेस किती वाढलेला आहे हे आपल्याला माहिती आहे. Yes. दिवसभर कामाचा एवढा प्रेशर असतो की या कामाच्या प्रेशरमुळे झोप लागत नाही. होय. आणि रात्रभर योग्यरित्या झोप झाली नाही किंवा शरीराला जेवढी गरज आहे तेवढी झोप झाली नाही तर त्याचा किती दुष्परिणाम कामावर होतो हे आपल्याला तर माहिती आहे. मात्र ह्याचा जो दुष्परिणाम आहे तो पोट विकारांवर कसा होऊ शकतो. झोपेचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी मला एक गोष्ट मेन्शन करावीशी वाटते की आयुष्याचे 3 उपस्तंभ शास्त्रांनी सांगून ठेवले निद्रा आहार आणि ब्रह्मचर्य पालन. आता मूळ प्रश्न आहे की झोप काय आहे. झोप ही हृदयाला मिळणारा आराम आहे. झोप काय आहे तर निद्रा याती सुखम दुःखम पुष्टिम कार्शम बलम अबलम वृषता क्लिबता जीवनम मरणम म्हणजे ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ह्या निद्रेच्या अधीन आहेत. आज आपण निद्रेची अवस्था बघितली तर विचार करायला नको अशा पद्धतीने मग ते शिफ्ट ड्युटीपासून गरज असेल किंवा शानशौक म्हणून मोबाईल असेल किंवा रात्रीचा टॉक असेल की मला निवांत वेळ रात्रीच मिळतो. बेसिकली 10 ते 2च्या दरम्यानची जी झोप आहे ती तुम्हाला पित्तशामक ठरते किंवा सूज उतरवण्यासाठी कामी पडते. जर झोप नाही झाली तर हृदयाच्या कपाटांवरती किंवा हृदयाच्या मांसपेशींवरती सूज येते. आमाशयावरती किंवा वेगस रिलेटेड जेवढं काही म्हणजे एक हे आहे अन्ननलिका आहे आमाशय आहे छोटे आतडे मोठे आतडे लिव्हरचा पार्ट ह्या सगळ्या गोष्टींवरती सूज येते. आणि सूज आल्यानंतर ॲक्च्युअल हृदयाच्या ठोक्यानुसार जे कंडक्शन व्हायला पाहिजे किंवा जे आतडे फिरायला पाहिजेत हे फिरत नाहीत. आता मूळ प्रश्न काय येतो की झोप नसली की मग इंडायजेशन आणि इंडायजेशनमधून मग कुपोषण. झोप नसली की हृदयाला आराम न मिळाल्या कारणानं उत्साहाची हानी. आता उत्साह कमी झाला की या ठिकाणी काय व्हायला लागतं बोर व्हायला लागतं स्ट्रेस फील व्हायला लागतो.
आणि झोपेचा जो प्रश्न लाघवतेचा आहे, ज्याच्यामुळं अतिशय हलकेपणा जो आहे तो शरीराला येतो, तो मिळत नाही. म्हणून बरेचसे प्रश्न अनिद्रेशी संबंधित घेऊन येतात, म्हणजे झोप नसल्या कारणानं घेऊन येतात. आणि झोपेचा प्रश्न साध्या पद्धतीनं सॉल्व्ह करता येतो, मग तो शिरोधारा असेल किंवा मग पोषण सुधारून असेल, तर मग या ठिकाणी ॲक्च्युअल झोपेचा प्रश्न हा गंभीर प्रश्न आहे, पण आयुर्वेदामध्ये तो अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं तो सॉल्व्ह करता येतो. निश्चितच. तेव्हा आपण बघतोय की आयुर्वेदामध्ये खरं तर अनेक प्रश्न सॉल्व्ह करता येऊ शकतात. झोप लागत नसेल किंवा स्ट्रेस वाढलेला असेल, याचा जर दुष्परिणाम पोटविकारांवर होत असतील, तर त्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक उपचार उपलब्ध आहे. तेव्हा तुम्हालाही अशा कुठल्याही त्रासाला तुम्ही सामोरे जात असाल, तर तुमच्या स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिसत आहेत त्यावर तुम्हाला फक्त संपर्क साधायचा आहे. ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण इथे थांबतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर पोट विकारांमुळे होणारे मानसिक त्रास आणि आजार, यासोबतच त्यावरील उपचार काय काय आहेत, या विषयावर आज आपण चर्चा करतोय. पुन्हा एकदा चर्चेकडे आपण वळणार आहोत. डॉक्टर, मानसिक आजार सध्याच्या परिस्थितीमध्ये बळावलेले आहेत, तर त्याचा नेमका पोटाच्या विकारांवर कसा परिणाम होतो? निश्चितच, म्हणजे जसं पोटविकारांमुळे मानसिक आजार उद्भवतात, तसं सायकोलॉजिकल स्टेटस पण ठरवतं की तुम्हाला भूक लागणार का नाही. जर आपण लक्षात घेतलं की रसधातू बिघडण्याचं कारण चिंतनाप अतिचिंतनात असेल किंवा शुक्राचा संबंध हा उत्साहाशी किंवा आनंदाशी असेल, तर रस आणि शुक्राचं जे काही नियोजन आहे ते मात्र आहारातून होतं. आता विषय लक्षात घेण्यासारखा आहे की दिवाळी म्हणजे काय. दिवाळी म्हणजे प्रसन्नता आहे, म्हणजे मनाची प्रसन्नता म्हणजे दिवाळी. जेव्हा आपण प्रसन्न असतो, जेव्हा माहोल खूप छान असतो, दिवाळी असते घरी, त्यावेळी सगळं काही पसतं. पण दुःखद घटना एखादी जर समजा घरी घडली, तर त्या ठिकाणी आपल्याला साधे लाह्या किंवा मुरमुरे पण पचत नाहीत. याचा अर्थ काय होतो की मनाचा विषय हा हृदयाचा विषय आहे, आणि हृदयाचा विषय जो आहे तो त्या ठिकाणी रसवह स्रोतसाचं मूलस्थान किंवा खाल्लेल्याची प्रत्येक गोष्टीची तृप्ती ही हृदयाला आणि आत्म्याला मिळते. जर मी धीधृती, स्मृती आणि इतर गोष्टींचा विचार केला आणि आत्मज भावांचा विचार केला, तर आत्म्याच्या प्रसन्नतेचा मुद्दा हा आहाराशी संबंधित आहे. त्यामुळे मनाची प्रसन्नता ही ॲक्च्युअल अग्नीला प्रदीप्त करते, त्या ठिकाणी हृदयाला बल प्रदान होतं, आणि मनाच्या प्रसन्नतेच्या कारणानं डायजेशन व्यवस्थित झाल्या कारणाने किंवा पचन व्यवस्थित झाल्या कारणानं पुढचे जे मुद्दे आहेत, म्हणजे पचनापासून ते पोषणापर्यंत, हे सगळेच्या सगळे अगदी व्यवस्थित करेक्ट होतात. म्हणून सायकोलॉजिकल स्टेटस ॲक्च्युअल बऱ्याच वेळा ठरवतं की याचा इम्पॅक्ट डायजेशनवरती कसा येतो. कारण खाल्लेल्या आहाराचा विपाक ठरवण्याची जी गोष्ट आहे ती हृदय ठरवतं. कारण आपण खाल्ल्या जर स्ट्रेसमध्ये असू, तर हृदयाची गती जास्त असल्यानंतर आमाशयाची गती पण त्याच पद्धतीनं होणार, आणि जो काही आहार आपण घेतोय तो विदग्ध होणार किंवा आम्ल होणार. आता साधी गोष्ट की ॲसिडिटी, जर आपण अंडर स्ट्रेस जेवण केलं किंवा घाई गडबडीत जेवण केलं किंवा लेकरबाळं घरात फिरतायत आणि तो ग्लास सांडेल की काय या हिशोबाने समजा जर आपण सिच्युएशनली जेवण केलं, तर हार्ट रेट जास्त असणार, आणि त्याचा संबंध आमाशयाचा वेग वाढल्यानंतर जो काही विपाक आहे तो आम्ल होऊन जाणार. मग या ठिकाणी ॲसिडिटी झाली. जर का समजा आपण घाबरलो किंवा मग अंडर स्ट्रेस असलो, तर त्याचा जो विचार आहे तो बॉवेल फंक्शनवरती होणार, म्हणजे आपल्याला IBS होणार. सो इन शॉर्ट ह्या सगळ्या गोष्टी की ताणतणावाचा संबंध, आपण अंडर स्ट्रेस आहोत, म्हणजे प्रत्येक जण अंडर स्ट्रेस आहे, कारण आपण कॉम्पीट करतोय, आपण समाधान शोधण्याच्या मार्गावरती नाही आहोत, आपण अध्यात्माची कास धरत नाही आहोत. सो प्रत्येकाचा जो मुद्दा आहे तो ॲक्च्युअल स्ट्रेसफुल लाईफचा मुद्दा आहे, कारण इथं जिंकण्याची ओढ लागलेली आहे. म्हणून त्याचा परिणाम जो आहे तो तुमच्या पचेती, विवेचिती, मुंचतीवरती पण येतो, ॲसिडिटीवरती पण येतो, IBS वरती येतो, इव्हन कॉन्स्टिपेशन. तरुण मुलांमध्ये आज मलबद्धतेचं प्रमाण खूप वाढलंय, कारण त्याला धातुक्षय झालेला आहे अंडर स्ट्रेस असल्या कारणानं. कारण चिंता आणि काळजी ह्या गोष्टी धातू कमी करण्यासाठी एक नंबरला येतात, आणि कंटिन्युअस स्ट्रेसमध्ये राहिल्या कारणानं वैवाहिक आयुष्यापासून ते कॉन्स्टिपेशनपर्यंत सगळेच प्रश्न उद्भवतात. म्हणून स्ट्रेस आणि टेन्शन किंवा इतर ज्या गोष्टी आहेत, मानसिक ताणतणाव ज्याला म्हणतो, याचा निश्चितपणे पचनावरती आणि इतर गोष्टींवरती खूप ट्रेमंडस परिणाम पाहायला मिळतो, परिणाम दिसून येतो. निश्चितच डॉक्टर, खरं तर मानसिक त्रास असेल, कुठलाही आजार असेल किंवा झोप योग्य होत नसेल, तर याकडे लक्ष देणं खूपच गरजेचं आहे. हेच खरं तर आजच्या या कार्यक्रमातून आपण अधोरेखित करतोय. आणि हा जर त्रास असेल तर तुम्ही देखील डॉक्टरांना संपर्क साधा. तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर तुम्हाला फक्त संपर्क साधायचा आहे आणि या सगळ्या त्रासापासून तुम्ही मुक्त होऊ शकतात. डॉक्टर, तुम्ही इथं आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.
या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. त्याच्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी24 तास आणि राहा एक पाऊल पुढे. नमस्कार. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे